नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-टी-ई-टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 रोजी झालेल्या पेपर 2 मधील मराठी विभागातील प्रश्न। हा पेपर 2 आहे, गणित आणि विज्ञान असा विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। सुरुवातीला आहे मराठी विभागातील प्रश्न। प्रश्न क्रमांक 1, झाकले माणिकचा योग्य अर्थ काय? पर्याय आहे पाणक्या, बहुमोल वस्तू, साधा पण गुणी मनुष्य, खजार व्यक्ती। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, साधा पण गुणी मनुष्य। त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 2, पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा। पर्याय आहे वायुपुत्र, वायुपुत्र, वायुपुत्र आणि वायुपुत्र। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वायुपुत्र। प्रश्न क्रमांक 3, पुढीलपैकी वचन नियमाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता? पर्याय आहे फुले, नाले, पेले, भाले। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फुले। प्रश्न क्रमांक 4, वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते तेव्हा रिकामी जागा प्रयोग होतो। पर्याय आहे कर्तरी, सकर्मक कर्तरी, कर्मणी, भावी। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कर्मणी। प्रश्न क्रमांक 5, तुला हे पुस्तक आवडेल का? प्रश्न रिकामी जागा, या वाक्यात काढलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल? पर्याय आहे पूर्णविराम, प्रश्नविराम, उद्गारवाचक चिन्ह, स्वल्पविराम। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रश्नचिन्ह। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? पर्याय आहे दासबोध, एकनाथी भागवत, अभंगगाथा, भावार्थ दीपिका। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अभंगगाथा। प्रश्न क्रमांक 7, शाळा माते समान आहे, या वाक्यात शाळा हे काय आहे? पर्याय आहे उपमेय, उपमान, साधारण धर्म, अलंकार। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, उपमेय। प्रश्न क्रमांक 8, कडा कडा फोड नभ, उडून उडून मखिका, गडबडबिडी दिग्गजात उडव रवी मालिका, यात कोणता रस आहे? पर्याय आहे रौद्र, भयानक, बिभत्स, करुणा। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रौद्र। प्रश्न क्रमांक 9, तुला काय पाहिजे, या वाक्यातील काय शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? पर्याय आहे पुरुषवाचक, अनिश्चित, प्रश्नार्थक, दर्शक। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्रश्नार्थक। प्रश्न क्रमांक 10, माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे, या वाक्यात किती नामे आली आहेत? पर्याय आहे 1, 2, 3, 4। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2। प्रश्न क्रमांक 11, विनीताने लाडू खाल्ला, या वाक्यातील अपूर्ण भविष्यकाळाचे रूप कोणते? पर्याय आहे विनीता लाडू खाते, विनीता लाडू खात असेल, विनीता लाडू खात होती, विनीता लाडू खात आहे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विनीता लाडू खात असेल। प्रश्न क्रमांक 12, सभाउक्ती, याचा योग्य संधी शब्द कोणता? पर्याय आहे सभावक्ती, सभाउक्ती, सभाओक्ती, सभाउक्ती। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सभाओक्ती। प्रश्न क्रमांक 13, हरिहर हे कोणत्या समास प्रकाराचे उदाहरण आहे? पर्याय आहे इतरेतर द्वंद्व समाहार, द्वंद्व वैकल्पिक, द्वंद्व कर्मधारय। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, इतरेतर द्वंद्व। तर ही होती मराठी विभागातील 2025 रोजी झालेल्या पेपर 2 गणित आणि विज्ञानमधील प्रश्न। या पुढील भागात आपण या पुढील प्रश्न बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।